नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 18 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत रायटिंग प्रॅक्टिसच्या, त्याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightrightingforum@gmail.com या ईमेल आय डीवर मेल करून त्यासंबंधीची माहिती मिळवू शकता तुम्ही। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS आणि एसे, MPSC मेन्स करता मराठी निबंध, इंग्रजी एसे, तर या सर्वांसाठी तुम्ही त्या मेलवर मेल करून माहिती मिळवू शकता। आपली जी पहिली न्यूज आहे ती शुभम यादव या संबंधीची आहे। शुभम यादव या विद्यार्थ्यांनी इस्लामिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये केंद्रीय विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। शुभम यादव जो आहे तो जयपूरचा आहे आणि असं पहिल्यांदा होतं आहे की एक बिगर काश्मीरी विद्यार्थी हा इस्लामिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये केंद्रीय विद्यापीठामध्ये प्रथम आलेला आहे। सो शुभम यादवची जी केस आहे ती केस म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी किंवा सेक्युलरिझम, युनिव्हर्सल ब्रदरहूड, वैश्विक बंधुत्व जे काही आहे त्यासाठी आपण वापरू शकतो की दुसऱ्या धर्माच्या विद्यार्थ्यांनी त्या पर्टिक्युलर दुसऱ्या धर्माचा अभ्यास करणं आणि त्याला प्रोत्साहन मिळणं, तर ह्या गोष्टी युनिव्हर्सल ब्रदरहूडसाठी चांगल्या आहेत आणि शुभम यादवची ही जी केस आहे ती त्या याच्यात आपण बघू शकतो। त्याच्यानंतर रत्नाकर शेट्टी वय वर्ष 78 यांचं निधन झालेलं आहे। महाराष्ट्राचे माजी कबड्डी कर्णधार होते ते। 16 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं। शेट्टी यांनी महाराष्ट्राचं 4 वेळा प्रतिनिधित्व केलं होतं। त्याच्यानंतर जगनमोहन सिंह जे आहेत वय वर्ष 88 त्यांचंही निधन झालेलं आहे आणि 17 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं। माजी ऑलिम्पिक धावपटू होते आणि 1960चं जे ऑलिम्पिक झालं होतं तर रोमचं ऑलिम्पिक, त्या रोमच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं जगमोहन सिंग यांनी। 1958 ते 1960 हा जो कालावधी आहे याच्यात 110 मीटर अडथळ्यांची शर्यत जी होती त्याचे राष्ट्रीय विजेते होते हे आणि भारतीय संघाचं प्रशिक्षक म्हणून पण यांनी काम केलेलं आहे। सुरुवातीचा काळ एक खेळाडू म्हणून, त्याच्यानंतरचा काळ जो आहे तो कोच म्हणून, प्रशिक्षक म्हणून केलेला आहे। आता प्रशिक्षणामध्ये पण एक गोष्ट महत्त्वाची होती की ॲथलेटिक्सचे तर ते प्रशिक्षक होते, पण त्याच्याबरोबरच हॉकीची टीम असेल, सायकलिंगची टीम असेल, याच्यासाठी त्यांनी फिटनेस कोच म्हणून किंवा तंदुरुस्ती प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे। त्याचं रिझन जे आहे ते रिझन म्हणजे काय की ॲथलेटिक्समध्ये असताना वैज्ञानिक पद्धतीने तंदुरुस्ती राखण्याचं कौशल्य त्यांनी विकसित केलं होतं आणि त्या कौशल्याचा वापर नंतर मग ते प्रशिक्षक झाल्यावर इतर खेळाडूंना झाला। आता त्यांचं जर प्रशिक्षक पदाचे जर एकंदरच तुम्ही हे बघितला ग्राफ एकूण, तर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 1966 ते प्रशिक्षक होते। आशिया ॲथलेटिक्समध्ये 1975 ते होते। भारतीय हॉकी संघ जे आहे त्याच्यासाठी 1973, 1976 अशा 2 वेळा ते कोच म्हणून होते आणि तो फिटनेस कोच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। हे 76 पण जे काय होतं की मॉन्ट्रियल ऑलिम्पिक जे होतं तर तिच्यामध्ये भारतीय संघाचे फिटनेस कोच म्हणून त्यांनी काम बघितलं होतं। भारतीय सायकलिंग महासंघ जो आहे त्याचे तंदुरुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांनी 2001 काम बघितलेलं आहे। तर हे लक्षात ठेवा। तरी जगमोहन सिंग हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी। लक्ष्मी विलास बँक, आता ही लक्ष्मी विलास बँक जी आहे ती DBS बँकेमध्ये विलीन होणार आहे। आता लक्ष्मी विलास बँकेवर 18 नोव्हेंबरपासून म्हणजे मध्यरात्रीपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणलेले आहेत। सिंगापूर येथे मुख्यालय असणारी DBS बँक जी आहे तिच्याबरोबर हिचं विलिनीकरण करण्यात येईल त्यामध्ये आणि यासाठीचा कार्यकाळ जो असणार आहे की 1 महिना असणार आहे, म्हणजे 18 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर या कार्यकाळामध्ये लक्ष्मी विलास बँक ही DBS बँकेमध्ये विलीन होईल। आता विलिनीकरणाचं कारण काय आहे? एकतर सलग 3 वर्षापासून तोटा सहन करते ही बँक आणि तोटा नोंदवते आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला जो आहे की निव्वळ मालमत्ता याच्यामधली रोडावलेली आहे। सो एकंदरीतच 2 गोष्टी आहेत की निव्वळ मालमत्ता पण कमी होते, त्यामुळे ऑब्वियसली लॉसमध्ये असणारी ही बँक जी आहे 3 वर्षापासून, तर त्या बँकेच्या बाबतीत तिच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर लष्करी सराव जे आहेत तिच्यामध्ये मलबार सराव जो आहे, तर मलबार सराव जो आहे तो सुरू झाला होता, आधीचा बंगालच्या उपसागरात झाला होता, नंतर आता अरबी समुद्रामध्ये मलबारचा सराव जो आहे तो चालू आहे। नौदलाचा सराव आहे बघा हा लष्करी आणि याच्यामध्ये समाविष्ट असणारे देश जे आहेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान। स्थळ जे आहे याचा अरबी समुद्र 17 ते 21 नोव्हेंबर 4 दिवस 4 डेज तर हे असणार आहे। मी तुम्हाला ही न्यूज आधीही कवर केली होती, याच्यामध्ये सांगितलं होतं की मिड नोव्हेंबर हा सगळा जो सराव आहे तो होईल। आधीचा जो होता तो बंगालच्या उपसागरात झाला होता, हा त्याचा पार्ट 2 आहे। 2 टप्प्यामध्ये हा सराव होणार होता।
सो हा याचा दुसरा टप्पा आहे. त्याच्यानंतर सहभागामध्ये भारतीय नौदलाचं विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप हिच्यात आहे. अमेरिकी नौदलाचं निमित्झ स्ट्राईक ग्रुप हिच्यामध्ये आहे. USS निमित्झ हे जगातलं सर्वात मोठं लढाऊ विमान आहे. MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन स्वाभिमान आचल. स्वाभिमान आचलचा मॅप मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे ऑलरेडी. स्वाभिमान आचल हे ओडिसा जे आहे आपलं, त्या ओडिसामधला हा एक जॉग्राफिकल एरिया आहे की जो ड्यू टू बिकॉज ऑफ नक्सलाईट इश्यूज आणि बाकीच्या याच्यामुळे अनडेव्हलप्ड आहे. आणि तिथं आता स्मार्टफोन देऊन त्याची डेव्हलपमेंट करण्यासंबंधीचे प्रोग्राम तिथं आखले जात आहेत आणि त्याचं पॅकेज वाढलं आहे. तर जस्ट एवढं लक्षात ठेवा, स्वाभिमान आचल जो आहे तो ओडिसा राज्याचा भाग आहे. ओके. त्याच्यानंतर ब्रू जमात यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तर हे जे ब्रू रिफ्युजी आहेत, तर त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत, तर त्या डिमांड आता अशा आहेत की सेटलमेंट पॅक्ट जो झालेला आहे, की त्यांचं जे रिहॅबिलिटेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठीचा सेटलमेंट पॅक्ट तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आता ही जी सेटलमेंट पॅक्ट यांचा झालेला आहे, करार जो आहे यांच्या सेटलमेंट संबंधीचा, तिच्यात 4 महत्त्वाचे अँगल आहेत किंवा 4 महत्त्वाचे घटक आहेत. एक तर त्रिपुरा राज्य, मिझोराम राज्य, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बघा 1, 2, त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि चौथं जे आहे ते स्वतः ब्रू. तर असे 4 घटक आहेत. म्हणजे त्याला स्क्वेअर जर तुम्ही केला तर त्याच्यामुळे हे 4 घटक या सगळ्या सेटलमेंटमध्ये आहेत आणि ते तात्काळ आता त्याचं सेटलमेंट इम्प्लिमेंटेशन व्हावं असा सगळा इश्यू आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की एकंदरच 1997मध्ये है ना यांचे कॅम्प जे आहे की मिझोराममधून त्रिपुरामध्ये ते गेले, सेटल झालेत वगैरे वगैरे, तो सगळा इश्यू तो लास्ट इयरच्या स्पॉटलाईटमध्ये सुद्धा आहे आणि यावर्षी आपण तो कव्हर करू. ऑलरेडी ही न्यूज बऱ्याचदा कव्हर झालेली आहे आपली. प्लाझ्मा कोण डोनेट करू शकतं बघा. रक्तद्रव उपचार पद्धती जी आहे, कोविड-19मधून जे लोक बरे होतात त्यांचा प्लाझ्मा वापरून ज्यांना कोविड-19 झालेला आहे त्या लोकांना बरे करण्यासाठी जे उपचार जे वापरले जातात, तर तिच्यामध्ये प्लाझ्मा थेरपी आहे. सो कोण प्लाझ्मा डोनेट करू शकतं, तर कुठलीही व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकते. एनी पर्सन हू हॅज बीन इन्फेक्टेड बाय कोविड-19, अशी कुठलीही व्यक्ती जी इन्फेक्ट आहे कोविड-19नी ती प्लाझ्मा डोनेट करू शकते. अशी व्यक्ती जी निगेटिव्ह टेस्ट आलेली आहे तिची आणि त्याच्या 14 दिवसानंतर, म्हणजे साधी गोष्ट आहे, आज 18 नोव्हेंबर आहे, 4 नोव्हेंबरला ज्या व्यक्तीची निगेटिव्ह टेस्ट आली होती ती व्यक्ती 18 नोव्हेंबरला प्लाझ्मा डोनेट करू शकते. सो कोविड-19मधून बरे झालेली लोक, एज 18 ते 60 वयोगटातली लोक जो आहे तो प्लाझ्मा डोनेट करू शकता. 18 to 60. आता कोण डोनेट करू शकत नाही, अपात्र कोण असतं, ज्यांचं वजन 50पेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी, डायबिटीज, इन्शुलिनवर तुम्ही आहात, कॅन्सर सर्वायवर आहात, क्रोनिक किडनी हार्ट लंग डिसीज तुम्हाला आहे, BPचा प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशर है ना 140पेक्षा जास्त किंवा डायस्टोलिक 60पेक्षा कमी आहे किंवा 90पेक्षा जास्त आहे, अनकंट्रोल डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे. ओके. तर ह्या सगळ्या याच्यात इलिजिबिलिटी जी आहे ते नसणार आहे, तुम्हाला इनएलिजिबल आहात तुम्ही. पण प्लाझ्मा डोनेशन तेवढं एक लक्षात ठेवा. ऑस्ट्रिया जो आहे है ना, व्हिएना है ना, ऑस्ट्रियामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा लॉकडाऊन तिथं करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी आधीच ते डिक्लेअर करून टाकलेलं आहे. जगप्रसिद्ध मायक्लर प्लाझ चौक जो आहे त्याचं चित्र हे तुमच्या समोर आहे ना, अतिशय सुना आहे कारण लॉकडाऊन आहे इथं. पुढची जी न्यूज आहे आपली तर ती लव जिहाद संबंधीची आहे. आता लव जिहाद हे जे प्रकरण आहे तर याच्या बाबतीत बरेचसे डिबेट अजूनही आहेत किंवा त्याच्यावर डिबेट चालू असतात. लव जिहाद म्हणजे काय की मुस्लिम मुलांनी हिंदू मुलीला लग्नाच्या जाळ्यात किंवा अदर दॅन मुस्लिम जे आहेत त्यांना लग्नाच्या जाळ्यात म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात फासून नंतर लग्न करणं त्यांच्याशी है ना, तर त्याला लव जिहाद असं म्हटलं होतं. बऱ्याच लोकांनी ते विचारलं होतं. मध्य प्रदेशमध्ये कायदा येतो आहे बघा या संबंधीचा आणि या कायद्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल आणि 5 वर्षापर्यंत कैद दोषींना ठोठवण्यात येईल. सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याच्यातला. कर्नाटक आणि हरियाणा हे जे 2 राज्य आहेत यांनी म्हटलं होतं की आम्ही लव जिहादच्या अगेन्स्ट कायदे करू. तर बघूयात त्या काळामध्ये. आणि ओबामांचं जे पुस्तक आहे बघा अ प्रॉमिस लँड, याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस 99.99% आहेत आगामी याच्यामध्ये, की ओबामा यांचं जे बुक आहे है ना प्रॉमिस लँड,
तर त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रामायण महाभारत ऐकत त्यांचं बालपण गेलेलं आहे वगैरे वगैरे. ओके, सो हे रेफरन्सेस येत आहेत. तर तुम्हाला प्रॉमिस लँडबद्दल प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकावलेलं आहे, कारण पाकिस्तानी परत नियंत्रण रेषेचा मुद्दा तिथं उपस्थित केला होता आणि त्याच्यामुळे भारताने त्या गोष्टी फार क्लिअर केलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताला सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी स्थान का देऊ नये त्याच्यासाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, नियंत्रण रेषेचा. ओके, आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की भारत असेल, ब्राझील असेल, जर्मनी असेल, जपान असेल, तर यांची सततची मागणी आहे की संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद जी आहे, सिक्युरिटी काउन्सिल, त्या सिक्युरिटी काउन्सिलला एक्सटेंड करावं. तर हा खूप महत्त्वाचा इथं मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ई कचरा जो आहे, दिवसेंदिवस आता जे काही आहे की आपण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो आहे, त्याच्यामुळे ई कचरा जो आहे तो वाढत जातो आहे. आणि हा जो ई कचरा आहे याच्यासाठी आपल्याकडं जे आहे ते म्हणजे की बायझल कन्व्हेन्शन ऑन ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट 1990 साली अंमलात आलेला हा एक करार आहे. आणि याच्यामध्ये सागरी मार्गाने किंवा हवाई मार्गाने कोणत्याही प्रकारचा घातक कचरा, विशेषतः ई कचरा येण्यावर अतिशय कडक निर्बंध घातण्यात आलेले आहेत. की ट्रान्सबाउंडरी इथं हे आहे की तुम्ही एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही अशा पद्धतीचा कचरा घेऊन. तर तो एक खूप महत्त्वाचा कायदा आहे. आणि एकंदरीतच ई वेस्ट आणि त्याचे चॅलेंजेस आणि त्याला कसं या आव्हानाला सामोरं जावं हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट येत्या काळातसुद्धा राहणार आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचं जे नाव आहे बघा त्या कायद्याचं, लव जिहादचा जो कायदा आहे मध्य प्रदेशचा, तर त्याचं नाव आहे धर्मस्वातंत्र्य विधेयक असं नाव आहे बघा त्याचं. तर तोही एक हे असू देत, धर्मस्वातंत्र्य विधेयक 2020. आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत नरोत्तम मिश्रा मध्य प्रदेशचे, ते हे करणार आहेत, आणणार आहेत. तर येत्या काळामध्ये जे आहे की ते मांडलं जाईल, ते ज्यावेळेस मांडलं जाईल आणि त्यावेळेस आपण ते बघूयात की या गोष्टी कशा पद्धतीने ते वर्क करतील. एखाद्या व्यक्तीला फसवणुकीने आकर्षित करून त्या व्यक्तीचं धर्मांतर करणाऱ्या किंवा तिला बळजबरीने विवाहास भाग पाडणाऱ्या व्यक्तीला 5 वर्षाची कैदीच्यामध्ये होऊ शकते. पण हा ज्यावेळेस येईल, मांडलं जाईल विधेयक, त्यावेळेस बघू. मॉडर्ना, आता हे अमेरिकेमधली मॉडर्ना इनकॉर्पोरेशन आहे, तर त्यांची लस 95% प्रभावी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही जी लस आहे ती फ्रीजमध्ये 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाला 30 दिवस टिकू शकते. ओके, आणि जर तुम्ही तिला उणे 20 अंशाला ठेवलं, -20 डिग्री सेल्सिअस, तर ती 6 महिने टिकू शकते. आता फायझरची जी लस आहे त्या फायझरच्या लसला -70 डिग्री होतं बघा. आता ह्या केसमध्ये इतकं कमी तापमानाला टिकवणं हे एक मोठं चॅलेंज फायझरच्या लसीमध्ये आहे की तुम्हाला -70 डिग्री सेल्सिअस. मग एवढं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? आपण ऑलरेडी याच्यावर डेली आन्सर रायटिंगमध्येही प्रश्न घेतला होता की हे किती मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर की कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर भारतात नसणं प्रॉपरली. तर ह्या सगळ्या लसी येत आहेत किंवा यांचे सगळे जे काही रिझल्ट समोर ठेवले जात आहेत, पण भारताचा जो आहे तो देशी हिच्यावरच कल राहणार आहे, कारण इकडून तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लसी मिळणं थोडंसं आजच्या डेटमध्ये कठीण आहे. नितीश कुमार CM झालेले आहेत बघा, आणि त्याच्यामध्ये बिहारच्या हिच्यामध्ये पण महत्त्वाची खाती जी त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहेत. उपमुख्यमंत्रीपदी 2 लोक आहेत बघा, एक ताराकिशोर प्रसाद आहेत आणि दुसरं जे आहेत ते म्हणजे रेणू देवी आहेत. सो 2 लोक उपमुख्यमंत्रीपदी आहेत, एक मुख्यमंत्री. ओके, त्याच्यानंतर भारताचा भर जो आहे तो देशी लसींवर आहे बघा. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी विकसित केलेल्या करोनाच्या ज्या लसी आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याचे चान्सेस फार कमी आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्या तितकेही तुम्हाला लगेच मिळणार नाही. सो दॅट हा सगळा मुद्दा याच्यामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हा एक दुसरा इश्यू समोर आलेला आहे, गुपकर टोळी. आता गुपकर डिक्लेरेशन आपण बघितलेलं आहे की परत 370 लागू करावं किंवा 370, 35 हे जसंच तसं झालं पाहिजे. याच्यासाठी तिथले जे राजकीय पक्ष आहेत काश्मीरमधले ते एकत्र आलेले आहेत. त्याला गुपकर घोषणा किंवा गुपकर डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. आता हे जे गुपकर डिक्लेरेशन आहे त्याच्यावरून वादंग सुरू झालेला आहे, कारण त्याला गुपकर टोळी असं म्हटलेलं आहे आपले गृहमंत्री अमित शहा यांनी. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे लोक जे आहेत हिच्यामध्ये असणारे जे पक्ष आहेत ते हिंसाचाराला चालना देणार आहेत वगैरे, आणि त्याच्यावरून बराच वाद सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर महिलांसाठीचा अंडर-17चा वर्ल्ड कप जो आहे तो फिफाने कॅन्सल केलेला आहे, पण भारत जो आहे तो 2012चा इव्हेंट जो आहे तो होस्ट करेल. सो भारताला ते अधिकार दिलेले आहेत. कालचे प्रश्न बघा, काल पेपर नव्हता त्याच्यामुळे सुट्टी होती बघा, म्हणजे हे परवाचे प्रश्न आहेत. सौमित्र चटर्जी यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. नाही, याच्या आधीचे प्रश्न आपण बघूयात 15चे.
सक्तवसुली संचालनालय ईडीच्या संचालकाला कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तो 2 वर्षाचा कार्यकाळ आहे. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराबाबत बिनचूक विधान निवडा. बांगलादेशच्या कुमार सादत रहमानला 2020चा पुरस्कार मिळाला. बरोबर. आणि मुलांच्या हक्कांना पाठबळ देण्यासाठी झटणाऱ्या युवा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली. बरोबर आहे. 2020 साठी त्यांनी जैसलमेर इथल्या लोंगेवाला छावणीची निवड केली होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक नाहीत? महादेव गोविंद रानडे नाहीत, बाकी सर्व आहेत. ओके. जगप्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंग कोणत्या शहरात आहे? तर ती न्यूयॉर्कमध्ये आहे. आजचे जे प्रश्न आहेत बघा, सौमित्र चटर्जी यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. पहिला चित्रपट अपूर संसार हा होता. 2019मध्ये सांजबाती हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. स्त्री की पत्र हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. फक्त क. गोल्डन व्हिसा खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? अमेरिका, UAE, ऑस्ट्रेलिया, जर्मनी. रजिस्टर जनरल ऑफ इंडियानुसार सर्वाधिक लिंग अनुपात असणारं राज्य कुठलं? आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा. जन्म मृत्यूची नोंदणी साधारणपणे किती दिवसात करणं अपेक्षित आहे? 15 दिवस, 21 दिवस, 1 वर्ष, 6 महिने. रजिस्टर जनरल ऑफ इंडियानुसार सर्वात कमी लिंगानुपात असणारं राज्य कोणतं? हरियाणा, मणिपूर, पंजाब, गुजरात. सो याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.